पद्मशाली समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशा मागणीचे निवेदन मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अशातच कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार असलेले व गेल्या 20 वर्षापासून बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज व संघ परिवाराच्या माध्यमातून अहोरात्र झटत असलेले अंबादास गोरंटला यांना देखील उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली आहे। यावेळी मार्कंडे जनजागृती संघाचे देविदास चिन्नी, श्रीनिवास रत्सा, रमेश गाली, देविदास इट्टम, नितीन मार्गम, पुंडलिक गाजंगी, विजय पकायल, बालराज भिंगी, किशोर वेंकटगिरी, अंबादास वग्गू, तिरुपती वग्गा, जनार्दन पिस्के, किसन दावत आदी उपस्थित होते। आम्ही पद्मशाली समाजच्या वतीने आणि श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या जवळपास 15-20 वर्षापासून कार्य करतो। त्या कार्यामध्ये अंबादास गोरंटला यांचा पण सहभाग असतो। त्यांचा या व्यतिरिक्त हिंदुत्व म्हणून त्याचा सारखा कार्यक्रम किंवा कार्य पण त्यांचा लव जिहादवर कार्य चालतो। म्हणून त्यांना पद्मशाली समाजाचे शहर मध्यमध्ये बीजेपीकडून उमेदवारी मिळावी म्हणून चंद्रकांतदादा पाटील, सचिन कल्याण शेट्टी, नरेंद्र काळे यांना निवेदन दिलेलं आहे। तरी त्याचा ते विचार करतील आणि त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो। जय श्रीराम, जय मार्कंडे। सध्या सोलापूर शहरात जवळपास हिंदू पद्मशाली समाज संख्या 5 लाखाच्या आसपास आहे। अनेक वर्षापासून भाजपाची एकनिष्ठ आहे। अजूनपर्यंत भाजपाकडून उमेदवारी पद्मशाली समाजाला मिळालेला नाही आहे। यावेळेस यंदा शहर मध्यकडून आम्हाला अंबादासांना गोरंटला यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आज सोलापूर शहर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना, तसेच जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। जय श्रीराम, जय मार्कंडे। मी नितीन मार्गम। आपल्या पद्मशाली समाजात सोलापूर शहर मध्यमध्ये व दक्षिण उत्तरमध्ये जवळपास हिंदू पद्मशाली 5 ते 6 लाख संख्या आहे। त्यामधून आपल्या शहर मध्यमधून आपले अंबादास गोरंटला गेले 20 वर्षापासून धर्मरक्षक काम करत आहे। अंबादास गोरंटला यांनी काम करत आल्या सातत्याने व भाजपकडून आपल्या शहरमध्ये आमदारकी उमेदवारी द्यावा हेच एक विनंती मागणी केलेला आहे। तसेच भाजपकडनं सातत्यानं आम्ही निष्ठावंत काम करत आलेले यापुढेही करणार।